ज्या खाकी वर्दीवर संरक्षणाची जबाबदारी असते त्याच खाकी वर्दीवर जेव्हा शिंतोडे उडवले जातात तेही वर्दी घालणाऱ्या लोकांकडूनच त्यावेळी प्रकरण गंभीर वळण घेतं. मी बोलतोय ते हैदराबाद येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून जे प्रकरण समोर आलंय तिथं जे लैंगिक छळाचे आरोप झाले त्याबाबत. हैदराबाद येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका पुरुष IPS अधिकाऱ्यावर त्याच्याच सहकारी महिला IPS प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यानं लैंगिक छळासहितच इतर काही आरोप केले. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्याला इन्स्टिट्यूटनं नोटीस बजावली आहे, त्यानंतर निलंबितही केलं. पण हे प्रकरण इथेच थांबत नाही. या प्रकरणानं पुढे जात गंभीर वळण घेतलं. या सगळ्या आरोपांमुळे झालेल्या मानसिक त्रासातून संबंधित पुरुष IPS पोलीस अधिकाऱ्यानं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वी त्यानं तक्रार करणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याच्या अनुषंगानं एक सुसाईड नोट लिहिली आणि या नोटमध्ये जे खळबळजनक दावे संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं केलेले त्यामुळे आता देशभरातील वातावरण ढवळून निघालेलं आहे. या प्रकरणात आता देशातील वरिष्ठ निवृत्त IPS पोलीस अधिकाऱ्यांनी देखील उडी घेत संबंधित पुरुष IPS अधिकाऱ्याची पाठराखण केली. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आता देशभरात चर्चेचं केंद्रबिंदू झालंय. त्यामुळे नक्की काय झालं होतं या प्रकरणामध्ये, या IPS अधिकाऱ्यानं त्या महिला अधिकाऱ्यावर कोणते आरोप केले होते, यावरच आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. UPSC देशभरातील तरुणांचं स्वप्न. या UPSC मधून IPS श्रेणी मिळवणं हे कित्येकांसाठी आपल्या आयुष्याचं ध्येय बनलेलं असतं. UPSC क्लिअर करून त्यानंतर हैदराबादच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात जाणं हे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या कित्येक तरुणांच्या आयुष्यातलं एक ध्येय असतं, एक स्वप्न असतं. मात्र आता त्याच पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका IPS असणाऱ्या महिला अधिकाऱ्यानं म्हणजे IPSचं ट्रेनिंग घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यानं आपल्याच एका पुरुष सहकार्यावर लैंगिक छळासोबतच इतर मानसिक त्रासाच्या अनुषंगानं काही तक्रारी दाखल केल्या. तिने या तक्रारी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्या. जेव्हा या महिला अधिकाऱ्यानं ही तक्रार दाखल केली त्यानंतर या पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत समितीनं या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी या महिलेनं दिलेल्या पुराव्यांची तथ्यता तपासली आणि त्यानंतर संबंधित महिला अधिकाऱ्याचं म्हणणं लक्षात घेतलं. या महिला अधिकाऱ्याचं म्हणणं काय होतं, तिनं आपल्या दिलेल्या तक्रारीमध्ये काय मुद्दे मांडले होते ते आपण पाहूयात. या प्रकरणातील उदय कृष्ण रेड्डी यांनी मला व्हॉट्सअपवर अश्लील संदेश पाठवले, तसेच अन्य प्रशिक्षणार्थींसमोर मला आक्षेपार्ह वक्तव्य केली. इतर प्रशिक्षणार्थींसोबत संबंध असल्याचा आरोप करत रेड्डी यांनी माझ्यावर ते संबंध मान्य करण्यासाठी दबाव आणला होता. शिवीगाळ केली होती. तसेच रेड्डीने माझा मोबाईल फोन जबरदस्तीने घेतला, पासवर्ड विचारून खासगी चॅट्स तपासले आणि फोन स्वतःच्या खोलीत घेऊन गेले. सोबतच रेड्डीनं मला अडवून जबरदस्तीने स्वतःच्या खोलीत नेलं, शारीरिक मारहाण केली, केस उपटले, गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि मानगुटीवर सुरा ठेवून खोली बाहेर जाण्यापासून रोखलं. यावेळी त्यानं माझ्यावर कंडोमची पाकिटही फेकली. 10 जुलै रोजी झालेल्या एका मारहाणी दरम्यान त्यानं मला अयोग्य स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सोबत माझ्या संमतीशिवाय माझा खासगी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशानं तो माझ्या पतीला पाठवला आणि माझी खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवून माझी प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केला. संबंधित IPS महिला अधिकाऱ्यानं अशा पद्धतीची विधानं किंवा अशा पद्धतीचे आरोप उदय कृष्ण रेड्डी या आपल्याच सहकारी पुरुष कर्मचाऱ्यावर किंवा पुरुष अधिकाऱ्यावर केलेले आहेत. अंतर्गत कमिटीला या पुराव्यांमध्ये तथ्य आढळून आलं. त्यानंतर यांनी म्हणजे अंतर्गत कमिटीनं उदय कृष्ण रेड्डी या IPS अधिकाऱ्याला निलंबित केलं. त्यांना पोलिसांनी नोटीसही बजावली. त्यानंतर उदय कृष्ण रेड्डी हे नैराश्यात गेले. तिथून ते आपल्या मित्राकडे गेले आणि त्यांनी तिथंच रविवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मित्रांना जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी तातडीनं आपल्या मित्राला म्हणजेच उदय कृष्ण रेड्डी यांना दवाखान्यात ऍडमिट केलं. त्यांच्या म्हणजे उदय कृष्ण रेड्डी यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नावरून सध्या वेगवेगळे तर्कवितर्क समोर येतात. मात्र त्यापूर्वी त्यांनी 2 पानांची लिहिलेली एक सुसाईड नोट मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. या सुसाईड नोटमध्ये ते म्हणतात, मी उदय कृष्ण रेड्डी आणि संबंधित महिला जून 2025 पासून रिलेशनमध्ये होतो. तिच्या लग्नानंतरही आमच्यात शारीरिक आणि भावनिक संबंध कायम होते. ती स्वतः माझ्या खोलीत यायची. अनेक वेळा तिनं चॅट करून मला माझी खोली उघडायला सांगितलं होतं. त्याचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत.
9 जुलै 2026 रोजी ती स्वतः माझ्या खोलीत आली आणि शारीरिक संबंधांसाठी माझ्यावर दबाव टाकला. माझी संमती न घेता तिने मला किस केला आणि मिठी मारली. त्यामुळे पुरावा म्हणून मी ते रेकॉर्ड केलं आणि तिच्या पतीला पाठवलं, कारण माझ्या रूममध्ये न येण्याबाबत मी तिला यापूर्वी वारंवार बजावलं होतं. तिने नंतर या सर्व गोष्टींचा विपर्यास करून मारहाणीचा खोटा आरोप माझ्यावर केला आणि आपल्या मित्रांच्या चिथावणीवरून तिनं माझ्या विरोधात तक्रार दाखल केली. आपल्या चिठ्ठीत असे दावे करत असतानाच उदय कृष्ण रेड्डी यांनी या प्रकरणात संबंधित महिला अधिकारी, तिचा पती आणि आणखीन इतर दोघांवर कार्यवाहीची मागणीही केली. द प्रिंटच्या दाव्यानुसार या घटनेमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणारे उदय कृष्ण रेड्डी हे IPS वर निवड झाल्यावर आंध्रमधल्या स्थानिक जनतेमध्ये त्यांची प्रतिमा ही हिरोपेक्षा कमी नव्हती. खरं तर कमी वयात उदय कृष्ण रेड्डी यांनी आपले आई वडील गमावले. त्यानंतर त्यांच्या आजीनं त्यांना वाढवलं. संघर्ष करत असतानाच उदय कृष्ण रेड्डी हे 2013 मध्ये आंध्र प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. त्यानंतर आपली नोकरी सांभाळत असतानाच उदय कृष्ण रेड्डी यांनी UPSC ची तयारी चालू केली आणि 2025 साली त्यांनी UPSC ची परीक्षा उत्तीर्ण केली. देशभरात 350वी रँक मिळवून ते IPS अधिकारी बनले. त्यांच्या हे संघर्षाची ही गोष्ट सर्वदूर पसरली होती. त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. पुढे सोशल मीडियावर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. आज इंस्टाग्रामवर त्यांचे 83.4K फॉलोअर्स आहेत. मात्र त्यांनी कष्टानं मिळवलेले यश आणि ही प्रसिद्धी त्यांना या आरोपातून वाचवणार का, हा मोठा प्रश्न आता समोर आलेला आहे. या प्रकरणाची आता आंध्रसोबतच संपूर्ण देशात जोरदार चर्चा होतीये. सोबतच जर देशातील पोलीस सेवेतले सर्वोच्च पदासाठी प्रशिक्षण घेत असणाऱ्या अधिकारी जर एकमेकांच्यावर असे आरोप करत असतील आणि त्या आरोपांमध्ये जर तथ्य असेल, तर भविष्यात या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे तक्रार घेऊन जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचं काय, हा प्रश्न या घटनेच्या निमित्तानं उपस्थित होतो. या संपूर्ण घटनेला 2 अँगल आहेत. सुरुवातीला महिला अधिकाऱ्यानं आपल्याच एका पुरुष सहकार्याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पुरुष अधिकाऱ्यानं तिनंच माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मी नकार दिला म्हणून माझ्यावर खोटे आरोप केले असं म्हणत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता या दोनही अँगलमधील किंवा या दोनही अधिकाऱ्यांमधील नक्की खरं कोण आहे हे स्थानिक पोलीस शोधतायत. पण तोपर्यंत M. नागेश्वर राव या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं यात उडी घेतलेली आहे. उदय कृष्ण रेड्डी यांच्या समर्थनार्थ त्यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट टाकली आहे. त्या अनुषंगाने देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे. तूर्तास आपण इथेच थांबवत. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणात उदय कृष्ण रेड्डी यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल का, की त्यांच्या महिला सहकार्यानं त्यांच्यावर केलेले आरोप खरे असतील? मला कमेंट्समध्ये तुमची मतं आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.